नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आजचं शीर्षक बघून तुम्ही मला प्रश्न विचाराल, की हे काय आहे? युनो काय अग्रलेख कधीपासून प्रकाशित करायला लागलं? आणि तो मागे घेण्याचा संबंध काय? तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु माझा जो रोख आहे तो जसे आमच्या भारतामध्ये लिबरल्स भरलेले आहेत, तसेच युनोमध्ये सुद्धा भरपूर लिबरल्स भरलेले आहेत. आणि गाझाच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती एक-एक जण जेव्हा मतप्रदर्शन करतात, तेव्हा त्यांचं जे ते लिंबूपण आहे, ते लिंबूपण चांगलंच प्रकाशात येताना दिसतंय. या अगोदर मी एक टिप्पणी केलेली होती. त्याच्यामध्ये युरोपियन युनियनच्या संसदेमध्ये अ, पॅलेस्टाईनच्या प्रश्नाला उजाळा दिला गेला आणि इस्रायलवरती कडक ताशेरे झाडले गेले, कारण त्यांनी गाझामधल्या रहिवाशांचं वीज, पाणी आणि अन्न पुरवठा थांबवून टाकलेला आहे. ह्याच्यासाठी इस्रायलला जबाबदार धरलं. परंतु त्यांच्यापैकी कोणीही हमासनी जी कृत्य केली त्याच्याबद्दल त्याला थडसावून विचारलं सुद्धा नाही. ही काही गोष्ट वेगळी नाही. भारतामधले सुद्धा जे लिबरल्स आहेत ते अशाच पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला वेगळं काही वाटण्याची गरजच नाहीये खरं म्हणजे. मग आता हा युनो आणि त्याचा अग्रलेख आणि हे सगळं म्हणजे काय? असा तुम्ही प्रश्न विचाराल. तर युनोची जी सुरक्षा परिषद असते, त्या सुरक्षा परिषदेमध्ये देखील या संघर्षावरती चर्चा घेतली गेली. 24 ऑक्टोबर म्हणजे मी आज हा व्हिडिओ 26 ऑक्टोबरला रेकॉर्ड करते आहे. 2 दिवस झालेले आहेत. त्याच्यामध्ये हा प्रश्न उच्चस्तरीय समिती समोर घेतला गेला आणि त्याच्यामध्ये पॅलेस्टाईनचे फॉरेन मिनिस्टर जे आहेत, त्यांनी हा प्रश्न मांडला तिथे आणि गाझामधल्या लोकांची ससेहोलपट होतीये आणि ती थांबवली पाहिजे. युनोनी त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा, अशी त्यांनी एक आपली भूमिका मांडली तिथे. अर्थात त्याच बैठकीमध्ये इस्रायलनी सुद्धा आपली भूमिका मांडलेली होती. परंतु ह्याच बैठकीमध्ये युनोचे सेक्रेटरी जनरल गुटेरेस जे आहेत, त्यांनी मात्र जी काही विधानं केली त्याच्यामधून इस्रायल चिडला, संतापला. इतका संतापला, की त्यांची जी प्रतिक्रिया आहे, ती बघून मला असं वाटलं, की इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या अंगात म्हणजे एली कोहेनच्या अंगात आमचे एस जयशंकर तर संचारलेले नाहीयेत ना. इतकी तीव्र प्रतिक्रिया व्यवस्थित आणि जयशंकर केवळ शब्दांनी बोलतात असं नाही आणि कृतींनी सुद्धा जबरदस्त तडाखेबंद उत्तर देऊ शकतात. हे आपण त्या कॅनडाच्या प्रकरणामध्ये बघितलं. त्यामुळे एक मला उत्सुकता होती, की हे असं जे काही गुटेरस बोलले, त्याच्यावरती इस्रायल नेमकं करणार काय? मुळात गुटेरस काय बोलले हेच आधी आपण वाचून घेऊ. गुटेरेस काय म्हणाले बघा तुम्ही, की अ, त्यांनी एक प्रश्न हे केला, की आय एम डीपली कन्सर्न्ड अबाउट द क्लिअर व्हायोलेशन ऑफ इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन लॉ दॅट वी आर विटनेसिंग इन गाझा. म्हणजे गाझा पट्टीमध्ये आज मानवतेविषयक जे आंतरराष्ट्रीय कायदे कानून आहेत, ते पायदळीत उडवले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे मी अस्वस्थ झालेलो आहे. माझ्या मनामध्ये शंका आहेत, असं त्यांनी म्हटलं. लेट मी बी क्लिअर, नो पार्टी टू अॅन आर्म्ड कॉन्फ्लिक्ट इज अबोव्ह इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन लॉ. गुटेरस टोल्ड ए सिक्युरिटी काउन्सिल विदाउट एक्सप्लिसिटली नेमिंग इस्रायल. आता इस्रायलचं नाव न घेता त्यांनी असं सांगितलं, की कुठचाही आंतरराष्ट्रीय संघर्ष असला, तरी त्याच्यामध्ये मानवतेला काळिमा लावणारी कृत्य होऊ नयेत. कारण दोन्ही जे पक्ष असतात एखाद्या लढाईचे, संघर्षाचे, त्यांना ते जे कायदे आहेत, ते समान रीतीने लागू होतात. त्यामुळे कोणी असं समजू नये, की आपण या सगळ्या कायद्यांच्या वर आहोत आणि आपल्याला ते लागू होत नाही. पुढे गुटेरस असं म्हणाले, की पॅलेस्टियन्स हॅव बीन सब्जेक्टेड टू 56 years of suffocating occupation, telling the Security Council it is important to recognize the attacks by Hamas did not happen in a vacuum. त्या लक्षात घ्या, की हमास असाच उठला आणि हल्ले करत सुटलाय असं नाहीये. तर गेली 56 वर्ष गाझा पट्टीवरती इस्रायलनी अनधिकृत्या अतिक्रमण केलेलं आहे आणि त्या अतिक्रमणाचा विरोध म्हणून हा हल्ला झाला असं जे सर्वत्र बोललं जातं, त्याच्यावरतीच गुटेरस यांनी आपल्या बोलण्यामधून
एक प्रकारे शिक्कामोर्तब केलं असं आपण म्हणू शकतो. आता ह्याच्या इतकं बोलल्यानंतर साहजिक आहे त्यांनी कुठेही उल्लेख केला नाही की हमासनी जे काही केलं त्याच्याबद्दल काय करायचं? ह्याच्याबद्दल खरं म्हणजे अतिशय खेदाची गोष्ट आहे ही आणि त्याच्याबद्दल गुटेरेस यांच्याकडे जर का काही शब्द नसतील, तर मात्र अवघड काम आहे. आणि त्यांनी एवढं मात्र म्हटलं, "देअर वॉज नो एक्सक्यूज फॉर अपॉलिंग व्हायलन्स बाय हमास मिलिटंट्स ऑन ऑक्टोबर 7 बट अल्सो वॉन्ट कलेक्टिव्ह पनिशमेंट ऑफ द पॅलेस्टिनियन्स." म्हणजे हमासनी जे काही केलं, त्याच्यासाठी त्या कृत्यासाठी तुम्ही सामूहिकरित्या पॅलेस्टिनी लोकांना जबाबदार धरू नका. आता लक्षात घ्या तुम्ही ह्याच्यामध्ये किती प्रकारच्या गफलती आहेत बघा. इस्रायल जी काही कारवाई करताय ती गाझा पट्टीतल्या लोकांवर करताय. ती सरसकट पॅलेस्टिनी लोकांवर करतायत का नाही करत आहेत. म्हणजे जे 2 प्रमुख भाग समजले जातात, एक वेस्ट बँक आणि एक गाझा पट्टी. वेस्ट बँकमध्ये कुठलीही कारवाई चाललेली नाहीये. कारवाई जी चालू आहे, ती फक्त गाझा पट्टीवरती चालू आहे आणि कारवाई सुद्धा आत्ताच्या घडीला काय आहे, हेही लक्षात घ्या, की कुठे ना कुठे, जिथे कुठे हे हमासचे जे ॲक्टिव्हिस्ट आहेत, त्यांचे नेते आहेत, ते जिथे लपलेले आहेत, त्यांची कार्यालयं आहेत, त्याच्यावरती हल्ले चढवले जात आहेत आणि त्या ज्या बिल्डिंग्ज आहेत, त्या जमीनदोस्त केल्या जात आहेत. ह्याच्या पलीकडे अजून इस्रायलनी तिथे पाऊल सुद्धा टाकलेलं नाहीये. इस्रायलचं सैन्य गाझा पट्टीमध्ये घुसलेलं नाही. त्यांचे रणगाडे तिथे गेलेले नाहीत. केवळ रॉकेटच्या हल्ल्यांमधून ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत तरी हाताळल्या जात आहेत. एक मात्र आहे गाझा पट्टीमधले जे उत्तर गाझाचा जो भाग आहे, तिथल्या नागरिकांना दक्षिणेकडे जायला सांगण्यात आलेलं आहे. कारण तिथे हल्ले चढवले जातील आणि मग तिथे ज्या काही हत्या होतील, त्याला आपण जबाबदार नसणार हे इस्रायलनी कबूल केलं आधीच सांगून ठेवलेलं आहे. तेव्हा ती जी तिथे कारवाई केली जाते आहे, ती केवळ हमासच्या कार्यकर्त्यांसाठी आहे. तिथे नागरिकांनी राहू नये असा इशारा दिलाय आणि मग त्याच्यानंतर तिथलं वीज पाणी तोडलेलं आहे. इंटरनेट तर तिकडे नाहीच, वीज नाही त्याच्यामुळे आणि अन्न पुरवठा किंवा इतर औषधांचा पुरवठा म्हणा, या गोष्टी सुद्धा तिथे त्यांना मिळत नाहीयेत. तेव्हा ही परिस्थिती जी आहे, ही उद्भवली कशामधून मुळात? तर ती हमासनी केलेल्या हल्ल्यांमधून आणि अमानुष कृत्यांमधून. ज्या कृत्याचे आरोप त्यांच्यावर झालेले नाहीयेत, त्याचे व्हिडिओ त्यांनी स्वतःहून सोशल मीडियामध्ये टाकलेले आहेत. म्हणजे कबुली स्वतःच दिलेली आहे हे सगळं आम्ही शौर्याच्या ज्या कथा आहेत, पराक्रम कसा मी केला, हे दाखवण्याच्या अति उत्साहामध्ये हे सगळं जे त्यांनी केलं, आता ते नाकारू शकत नाहीयेत. मग इस्रायलनी तर त्याला प्रत्युत्तर दमदार द्यायचं ठरवलेलं आणि इस्रायलनी हे संपूर्ण जगाला सांगितलेलं आहे. काल मी एक वार्ताहर परिषद त्याच्यामध्ये हजर होते आणि त्याच्यामध्ये इस्रायलचे जे प्रतिनिधी आलेले होते, त्यांनी हे स्पष्ट केलं, की इथून पुढे आम्ही हमासचं अस्तित्व उरणार नाही. या दिशेनीच कारवाई करू. आता ते नेमकं ध्येय जे आहे ते कसं साध्य करणार, हा एक स्वतंत्र विषय आहे. परंतु त्यांनी त्यांचं जे लक्ष्य आहे, ते अशा प्रकारे अगदी विदित करून टाकलेलं आहे. म्हणजे जगापासून काहीही लपवलेलं नाहीये. आता अशा प्रकारे जर का गुटेरेस ह्यांनी जर का ही विधानं केली असतील, तर साहजिक आहे इस्रायलची प्रतिक्रिया जी आहे ती अत्यंत तीव्र येणार. म्हणजे माझ्या तरी मनामध्ये बिलकुल शंका नाही, की अशी जी बोलणारे जे लोक आहेत त्यांना सडेतोड उत्तर देण्याची गरज असते आणि ती सडेतोड उत्तर जी आहे त्याच्यामध्ये इस्रायलचे जे फॉरेन मिनिस्टर म्हणजे परराष्ट्र मंत्री एली कोहेन यांनी गुटेरेसच्या दिशेने बोट दाखवून त्यांना विचारलं, की "मिस्टर सेक्रेटरी जनरल, इन व्हॉट वर्ल्ड डू यू लिव्ह? तुम्ही कुठल्या जगामध्ये वावरताय? तुम्हाला माहिती नाही का तिथे काय झालेलं आहे ते? आणि तुम्ही त्या सगळ्या प्रकारासाठी इस्रायलला जबाबदार धरता? 56 वर्षाचं अतिक्रमण." मित्रांनो, मी एक मध्यंतरी म्हटलं होतं, की मी या सर्वाचा इतिहास तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. परंतु आता थोडक्यात 2 शब्दामध्ये तुम्हाला सांगते, की पहिल्या महायुद्धानंतर किंवा त्याच्या आधीच्या थोड्या काळापासून त्या ज्याला पॅलेस्टाईन म्हणता तुम्ही, पॅलेस्टाईनची भूमी ही खूप विस्तृत भूमी होती. तिथे काही ज्यू राहत होते.
हलके हलके करत बाहेरचे जे ज्यू ज्यांचा छळ बाहेर होत होता जर्मनीमध्ये, तिथून पळून आले जे ज्यू आहेत, त्यांनी तिथे जमिनी खरेदी केल्या. त्या जमिनी त्यांनी कोणाकडून खरेदी केल्या? तर अरबी प्रजेकडून खरेदी केल्या. अरबांनी त्या जमिनी विकल्या नसत्या, तर ज्यू तिथे आले नसते. असं करता करता जेव्हा त्यांची संख्या लक्षणीय झाली, त्याच्यानंतर त्यांच्यासाठी स्वतंत्र भूमी दिली जावी, असा एक ठराव पास झाला आणि मग त्याला जोडून ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. म्हणजे जी जमीन तुम्ही विकलीत, तुम्ही स्वखुशीने विकलीत. त्यांनी काही तुमच्यावरती जबरदस्ती केली असं नाहीये. आता तीच जमीन तुम्हाला पाहिजे असं तुम्ही म्हणताय. बरं मजा बघा तुम्ही, की जो ओरिजिनल ज्याला पॅलेस्टाईन म्हणतात, त्यातला जवळ-जवळ 70% भाग जो आहे, तो आक्रमण करून जॉर्डननी स्वतःच्या घशात घातलेला आहे. त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. आणि तो भाग जो घेतला जॉर्डननी, त्याच्या बदल्यात त्यांनी पॅलेस्टाईनचे तिथले जे लोक आहेत, त्यांना आपलं नागरिकत्व सुद्धा दिलं. त्यांना सामावून घेतलं त्याच्यामध्ये. मग आता तुम्ही मला सांगा, की जेव्हा हा पॅलेस्टाईनचा झगडा, तो नेमका कसला झगडा आहे? जी भूमी इस्रायलची म्हणून त्यांना दिली गेली आणि त्यांनी त्यापुढे झालेल्या प्रत्येक युद्धामध्ये जिंकून घेतलेली आहे. त्या भूमीबद्दल बोलण्याचं नैतिक अधिकार तरी ह्या लोकांना आहे का? हा प्रश्न आहे. ह्यांच्यापैकी कोणीतरी असं म्हणतं का, की "अहो जॉर्डननी आमची जमीन हडपली हो, ती आम्हाला परत द्या." कारण इथे त्यांची जी जमीन ते म्हणतात त्याच्या तिप्पट-चौपट जमीन तिकडे अ, जॉर्डनने हडप केलेली आहे. त्याच्याबद्दल काही बोलायला तयार नाहीत. ते बोलतायत फक्त इस्रायलच्या अतिक्रमणाबद्दल. कारण काय लक्षात घ्या, की जॉर्डननी जरी जमीन हडप केली, तरी तो माझा धर्मबंधू असतो. परंतु ज्यू हा माझा धर्मबंधू नाही आणि म्हणून त्याचं अतिक्रमण जे आहे, त्याच्यावर मी आक्षेप घेतो. मी जॉर्डनच्या अतिक्रमणावर आक्षेप घेत नाही. असं जर का दुसऱ्या कुठल्या टीकाकारांनी म्हटलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही वावगं वाटेल का मला सांगा? हा एक खूप मोठा इतिहास आहे. त्याच्यात आपण गेलो, तर त्याच्यामध्येच वाहून जाऊ. तेव्हा इस्रायली लोकांना हा अतिक्रमण शब्द का बोचतो, हे तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलं. इस्रायलचा आणि गाझाचा काही वाद होता का? काहीही वाद नव्हता. सगळं शांततेत चाललेलं होतं. हे आलं कुठून? हे आले तुम्ही 100-200 अतिरेकी आमच्या मुंबईमध्ये 10 जण आलेत आणि त्यांनी काय हॅवॉक केला. तिथे जर का 200 लोक घुसले असतील, तर काय झालं असेल? कल्पना करा तुम्ही आणि नुसते घुसले नाहीत. त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रास्त्र होती. ती शस्त्रास्त्र घेऊन ते आत गेले. ते संपले, की पुढची शस्त्रास्त्र द्यायला पुढचे ट्रक येऊन देत होते आणि मग तिथून जे कोणी ओलीस धरलेले होते, त्यांचे जखमी झालेले होते, त्यांना परत गाझामध्ये नेऊन जाण्यासाठी एस्केप ट्रक सुद्धा पाठवले गेलेले होते. लक्षात घ्या. त्यामुळे हे सगळं प्लॅनिंग कसं केलेलं होतं, विथ प्लॅनिंग सगळं झालेलं आहे आणि इतकं करून बेशरमपणे तुम्हाला त्याचा धिक्कार करता येत नसेल, तर युनोचा अस्तित्व हवं कशाला? वारंवार आपण पुन्हा-पुन्हा त्या मुद्द्याकडे येतोय, की 2014 साली जेव्हा पंतप्रधान झाल्यानंतर मोदी पहिल्यांदा युनोच्या जनरल असेंब्लीमध्ये गेले आणि त्यांनी तेव्हा इशारा दिलेला होता, की ज्या प्रकारे तुम्ही काम करत आहात, त्या प्रकारे तुम्ही कालबाह्य होत आहात. युनो काय म्हणते ह्याच्याकडे इथून पुढे लक्ष देण्याची गरज उरणार नाही, जर तुम्ही स्वतःमध्ये बदल करून आणला नाही तर. आणि म्हणून इस्रायलची जी प्रतिक्रिया आहे, की तुम्ही कुठल्या जगात जगता ही महत्वाची आहे. कारण ज्या जगात युनो जगतो, त्या जगामध्ये बाकीचं जग जगत नाही. बाकीची जनता जगत नाही. असाच एकंदरीत प्रश्न जो आहे, तो एली कोहेन यांनी युनोला विचारलेला आहे. तेव्हा ह्याच्यानंतर मग युनोचे इस्रायलचे जे युनोमधले प्रतिनिधी आहेत, गिलाड एर्डन त्यांनी सुद्धा तशीच प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी सांगितलं, की गुटेरेस यांनी राजीनामा द्यावा. ज्या पद्धतीत त्यांनी प्रतिक्रिया दिल्या, ही जर का प्रतिक्रिया युनोसारखी जबाबदार संस्था देणार असेल, तर त्यांना राजीनामा देण्याची गरज आहे. हे त्यांनी त्यांच्या Twitter अकाउंटवरती लिहिलं आणि आपलं ट्वीट तिथे प्रसिद्ध केलेलं आहे. "द UN चीफ हॅज एक्सप्रेस्ड एन अंडरस्टँडिंग ऑफ टेररिझम अँड मर्डर." यांना युनोचे जे प्रमुख आहेत, सेक्रेटरी जनरल आहेत, त्यांना दहशतवाद आणि साधे खून यांच्यामधला फरक तरी कळतो का नाही? त्यांचे एकंदर समज आहे, त्या समजाची पातळी काय आहे आणि मर्यादा काय आहे?
हे या त्यांच्या वक्तव्यातून दिसलेलं आहे. असंच एकंदरीत ह्या गिलाड एर्डान यांना सांगायचं असावं. तेव्हा ही जी सगळी कॉन्ट्रोव्हर्सी आहे ही विनाकारण उठवली गेलेली आहे आणि ह्याचं कारण एवढंच आहे, की आज जगामध्ये मी कसा लिबरल आहे, हे सिद्ध करण्यासाठी म्हणून कुठून ना कुठून तरी हे अशा प्रकारे जे संतुलन राखण्याचा जो प्रयत्न करतायत, तुम्हाला जर का चुकीला चूक म्हणता येत नसेल, तर तुम्हाला त्या जागा भूषवण्याची अजिबात तुमची पात्रता नाही असं म्हणावं लागेल. मोदींनी एक क्षण तरी घालवला का मला सांगा तुम्ही? कुठलेही डिटेल्स तपशील हाती नसताना सुद्धा अगदी घटना घडल्या दहशतवादाचा निषेध करून इस्रायलच्या मागे मोदी उभे राहिले. तोपर्यंत कोणी नेमका हल्ला केला, त्याच्यासाठी कोण जबाबदार होतं, हल्ला कसा झाला, किती जणांना जखमी केले, पळवून नेले, हे तपशील आलेले नव्हते. तरी सुद्धा दहशतवादी हल्ला आहे एवढं मात्र निश्चित झालेलं होतं आणि त्याच आधारावरती मोदींनी आपला निषेध नोंदवलेला होता. त्यांनी असा नाही विचार केला, की मी इस्रायलची बाजू घेतली तर मी प्रतिगामी ठरेन, मी लिबरल ठरेन. नाही, तसा नाही विचार केला. मग हे जे गुटेरेस जे आहेत, हे तर 24 ऑक्टोबरला बोलतायत. 7 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर ह्या दरम्यान जे 17 दिवस गेलेले आहेत, त्याच्यामध्ये या गुटेरेसना वस्तुस्थिती आपण समजून घ्यावी, त्याच्याबद्दल माहिती घ्यावी, असं एकदाही वाटलं नसेल. आणि इतकं करून सुद्धा तुम्ही असंच जर का उत्तर देणार असाल, तर मग इस्रायलने तुम्हाला जे उत्तर दिलं ना, मी तुमचं कर्तृत्वच तुमची पात्रता ठरवतंय, त्याच्या आणखी काय बोलणार. मित्रांनो, अशी एक बातमी आहे, की इस्रायलने सांगितलेलं आहे, की अशाच पद्धतीने जर का युनो बोलणार असेल, तर त्यांचे निरीक्षक असतील किंवा त्यांचे कोणतेही अधिकारी असतील, त्यांना इस्रायलचा व्हिसा मिळणार नाही. इस्रायलचा व्हिसा मिळणार नाही. हे अंतिम पाऊल आहे लक्षात घ्या तुम्ही. इस्रायल कुठल्याही परिस्थितीमध्ये हमासच्या हल्ल्याचा जो निषेध करत नाही आणि त्यासाठी इस्रायलच्या मागे उभा राहत नसेल, तर इस्रायल कुठलाही कॉम्प्रोमाइज करायला, तडजोड करायला, समझोता करायला तयार नाही. ही गोष्ट अजूनही मेंदूत शिरत नाहीये. ही चिंतेची गोष्ट आहे. आणि हे जर का असं राहिलं, तर तुम्ही करताय काय? तुम्ही इस्रायलच्या बाजूने उभे राहता की काय ह्याला महत्व नाहीये. तुमच्या वक्तव्यामधून तुम्ही हमास सारख्या ऑर्गनायझेशन्सना एक नैतिक बळ देता आहात. त्यांना एक नैतिक बेस, पाया तयार करून देता आहात, की हो, हा आमचा नैतिक पाया आहे म्हणून आम्ही हे असं केलं. हे जर का तुम्ही करून दाखवणार असाल, तर मग युनोचंच अस्तित्व जर का जगाने नाकारलं, तर ही युनो जाणार आहे कुठे? युनोचे असेच जर का बारा वाजवायचे असतील, तर तिथे घुसलेले जे कोणी लिबरल आहे, त्यांनी त्यांचा जो कार्यपद्धती आहे ना, ती अजिबात बदलू नये. जसं आमच्या काँग्रेसची अवस्था झालेली आहे, त्यांनी त्यांची पद्धती बदलली नाही, भूमिका बदलली नाही. आपण चुकतोय कुठे ह्याचीही त्यांना क्षिती नाही. तशीच जर का अवस्था युनोला स्वतःची करून घ्यायची असेल, तर वेलकम. अग्रलेख मागे घेत राहा तुम्ही. काही प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला. तुम्ही लिबरल आहात एवढंच सिद्ध करत राहा. आता म्हणे ते गुटेरस म्हणतात, की "अहो, असं नाही, मला असं तर म्हणायचंच नव्हतं. माझ्या म्हणण्याचा इतका विपर्यास होईल आणि चुकीचा अर्थ काढला जाईल, ह्याची मला कल्पनाच नव्हती." अरे वाह! हे अशी जी वक्तव्य असतात ना, तो मी नव्हेच. मला तसं म्हणायचंच नव्हतं. ही जी वक्तव्य असतात, ती मी एखाद्या जिल्हा पातळीवरचा नेता असेल, नाहीतर आमच्या राज्य पातळीवरती सुद्धा महाराष्ट्रामध्ये असे अनेक जण आहेत, की जे म्हणतात, "छे, छे, तसं मी म्हणलोच नव्हतं. मला तसं म्हणायचंच नव्हतं. ह्याचा चुकीचाच अर्थ काढून घेतलेला आहे." असं म्हणणारे लोक जे आहेत, ते हे असल्या चुटपुट पातळीवरती आम्ही बघतो. युनोचा सेक्रेटरी जनरल जो आहे, त्याला आपण काय बोलतोय त्याचं भान असण्याची गरज असते. आणि ते भान नसेल, तर त्या एली कोहिन आणि ते जे दुसरे गिलाड एर्डान आहेत, त्यांनी बरोबर मागणी केलेली आहे, की गुटेरेस यांनी राजीनामा द्यावा. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल, तर तुमचे मित्र परिचित आहेत, त्यांना ही लिंक पाठवा. चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. धन्यवाद.